मराठा सर्वेक्षणाचा आज शेवटचा दिवस आहे। राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे सर्वेक्षण हे सुरू आहे। आज रात्री 11:59 सर्वेक्षण यंत्रणा बंद होणार। 3 फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र पाठवण्याच्या सूचना। मराठा सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही, मागासवर्ग आयोगाची स्पष्टोक्ती। मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाची वाढवून दिलेली मुदत शुक्रवारी अर्थात आज 2 फेब्रुवारीला संपत आहे। मात्र राज्यातील बहुतांश भागात सर्वेक्षणाचे बरेचसे काम प्रलंबित आहेत, तरी देखील सर्वेक्षणाला मुदतवाढ मिळणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने बुधवारी रात्री स्पष्ट केले आहे। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अजिंक्य, मुदतवाढ दिली होती तरी सुद्धा सर्वेक्षण अद्याप बाकी असल्याची माहिती आहे। हो, नक्कीच नीलम। 23 जानेवारी पासून राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे जे आहे ते सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते। यात खुल्या प्रवर्गाच्या मागासलेपणाचा संदर्भ ही माहिती गोळा करण्यात येत आहे, म्हणजे माहिती गोळा केली जात होती। परंतु गोखले इन्स्टिट्यूट कडून तयार केलेल्या ऍपमध्ये सुरुवातीला काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने सर्वेक्षणाला अडथळे निर्माण झाले होते। त्यामुळे सर्वेक्षणाचा वेग पहिल्या 3 ते 4 दिवसात अतिशय संत होता। त्यातच राज्यातील अनेक गावे तसेच नगरपालिका असलेल्या मोठ्या शहरांची नावे ऍपमध्ये समाविष्ट नसल्यामुळे तोही अडथळा निर्माण झाला होता। तांत्रिक समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचना आयोगाने गोखले इन्स्टिट्यूटला देखील दिल्या होत्या। सर्वेक्षणाला काहीसा वेग आला, मात्र सर्वेक्षणासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे निदर्शनास येतात। राज्य मागासवर्ग आयोगाकडे सर्वेक्षणासाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती आणि त्यानुसार 2 फेब्रुवारी पर्यंत हे सर्वेक्षण करा असं राज्य मागासवर्ग आयोगाकडून सांगितलं होतं। अजिंक्य, आता काय वाटतं की अजून सर्वेक्षण बाकी आहे, तर आणखीन परत एकदा मुदतवाढ देण्याची मागणी कोण करू शकतं का, किंवा मुदतवाढ मिळू शकते का? यामध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत, उच्चपद अधिकारी, त्यांनी मुदतवाढ मिळावी अशी राज्य मागासवर्ग आयोगाला विनंती केली आहे। परंतु राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत आजच जे आहे ते सर्वेक्षण पूर्ण करा, कारण अगोदरच 2 दिवस जी आहे ती मुदतवाढ देण्यात आली होती। आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही। आज रात्री 12 पर्यंत जे आहे ते सर्वेक्षणाचं काम पूर्ण करा असं राज्य मागासवर्ग आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे। धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। राज्यामध्ये मराठा आरक्षणाचे सर्वेक्षणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला कुठल्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याचा राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीने सांगण्यात आले। त्याचप्रमाणे आज रात्री 11:59 या सर्वेक्षणासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर हे बंद केले जाणार आहे। राज्यातील सर्व महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मागासवर्ग आयोगाला पत्र पाठवून या सूचना देण्यात आल्या। आज हे सॉफ्टवेअर बंद झाल्यानंतर उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे पत्र जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांनी मागासवर्गीय आयोगाला पाठवणे बंधनकारक असल्याचं देखील सांगण्यात येते। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। विजय, संभाजीनगरमध्ये किती टक्के सर्वेक्षण झालेला आहे आणि आता सर्वेक्षणाचा आजचा हा शेवटचा दिवस आहे, मुदतवाढ मिळणार नाहीये? नक्की निलम, जर बघितलं मागील काही दिवसापासून जे आहे मराठा संरक्षणाचा जो आकडा आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिले 2 दिवस सोडल्यानंतर जर बघितलं तर अगदी झपाट्याने वाढल्याचं पाहायला मिळालं आहे। मात्र 31 जानेवारीलाच रोजी जे आहे ते छत्रपती संभाजीनगरचा आकडा जो आहे तो 100% पूर्ण झाला होता। मात्र त्यानंतर बघितलं तर आणि छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले होते। त्यामुळे जर बघितलं तर 1 आणि 2 फेब्रुवारी 1 फेब्रुवारी रोजी जे आहे त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी जे आहे जवळपास 10 ते 20% सर्वेक्षण जे आहे ते बाकी होतं। मात्र आज दिवसभर जे आहे ही ऍप चालू असणार। आज संध्याकाळी 11:30 दरम्यान जे आहे ही ऍप बंद होणार आहे आणि आज संध्याकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागातील जो आकडा पूर्ण आहे तो आकडा पूर्ण होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आणि आज जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या महानगरपालिकांना तसंच जिल्हाधिकाऱ्यांचे मागासवर्ग पत्र पाठवून त्यांना सूचना देण्यात आल्या। आज 11 वाजता ऍप बंद होणार आहे, त्यामुळे तोपर्यंत संपूर्ण सर्वे पूर्ण करा असं त्यांना देखील सांगण्यात आलेलं आहे। नीलम, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।